नमस्कार, स्वागत आहे तुमचे PRP किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत खरपूस खमंग अशी कोथिंबीर वडी. त्यासाठी मी इथे एक जोडी कोथिंबीर छान अशी कट करून धुवून त्याला ड्राय करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे व त्यामध्ये 2 ते 3 चमचे असे तांदळाचे पीठ घालायचे. तांदळाचे पीठ घातल्यामुळे ती छान अशी कुरकुरीत लागते. व आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची व इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या व 2-3 हिरव्या मिरच्या व जिरे याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची. व कलर येण्यासाठी मी इथे लाल तिखट घातलेलं आहे अगदी अर्धा चमचाच. व चवीनुसार मीठ घालायचं व 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. आता हे सर्व जिन्नस छान असे एकत्र करून घ्यायचे. अजिबात पाणी घालायचं नाही, कारण कोथिंबीर ही ऑलरेडी पाणी सोडते, त्यामुळे पाण्याची गरज भासणार नाही. अगदीच गरज वाटली तर 1 किंवा 2 चमचे पाणी वापरू शकतो. तुम्ही पाहू शकता इथे छान असे मी सर्व जिन्नस एकत्र करून घेत आहे. अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे. छान असा एक गोळा मळून घ्यायचा आहे. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. छान असा आपला गोळा बनवून तयार झालेला आहे. आता आपण याचे रोल बनवायला घेऊ. इथे मी एका पात्राला तेल लावून घेतलेले आहे. तेल लावल्यामुळे वड्या त्याला चिकटत नाहीत, म्हणून त्याला तेल लावून घ्यायचं. व आता आपण बनवून घेतलेले रोल त्यावर ठेवायचे. आता आपण याला छान असे 10 ते 15 मिनटं वाफवून घेऊ. यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे व त्यावर स्टँड ठेवून हे बनवून घेतलेले रोलचं प्लेट त्यावर ठेवायचं व जे योग्य असेल, छान फिट्ट बसत असेल असे त्यावर झाकण ठेवायचे व 10 ते 15 मिनिट याला छान असे वाफवून घ्यायचे. इथे पाहू शकता छान असे आपले कोथिंबीर वडी वाफवून तयार आहे. मी वाफली का नाही हे चेक करण्यासाठी मी इथे चाकू प्रेस केलेला आहे. चाकू अलगद असा बाहेर आलेला आहे, म्हणजे आपली कोथिंबीर वडी छान अशी वाफवून तयार आहे. आता आपण याला कट करण्यासाठी घेऊ. छान अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आपली जाळीदार कोथिंबीर वडी बनवून तयार आहे. आपण याला असंचही खाऊ शकतो, खूप छान लागते. व 8 ते 10 दिवसांपर्यंत ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याला काहीही होत नाही. आता आपण याला फ्राय करण्यासाठी घेऊ. मी इथे एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे व त्यावर छान अशी आपली बनवून घेतलेली कोथिंबीर वडी सोडायची व फ्राय करून घ्यायची. तुम्ही जास्त तेलातही तळू शकता, म्हणजे डीप फ्राय पण करू शकता, पण मी इथे शॅलो फ्राय केलेले आहे. छान असा वडीचा कलरही बदललेला आहे. ते पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. आता तुम्ही याला सॉससोबतही खाऊ शकता किंवा जेवतेवेळी खाऊ शकता. छान अशी कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.